नमस्कार मंडळी, आज आपण निघालो आहोत एक खास कोकण प्रवास अनुभवायला। कोकण कन्या एक्सप्रेसने मुंबईहून थेट रत्नागिरी आणि तिथून गणपतीपुळे निसर्ग समुद्र किनारे आणि एक वेगळा अनुभव अनुभवायला। तर चला बघ सुरुवात करूया आपण व्हिडिओसाठी। संगमेश्वर स्टेशन पार करून ट्रेन आता कोकणात खोल जात आहे। डोंगराळ रस्ते, बोगदे, हिरवळ आणि प्रत्येक क्षण सुंदर दिसत आहे। ट्रेन मधून बाहेर बघताना अक्षरशः मन आपलं हरवत आहे। आता आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहोत। थोडीशी धावपळ, थोडा थकवा, पण उत्साह मात्र भरपूर होता। स्टेशनवर थोडी गमतीदार क्षण टिपतो आणि पुढे निघतो पुढच्या प्रवासासाठी। पहिला व्हिडिओ बघत असता कसं व्हायचं ज्यामध्ये येत असतं त्यामधला हाच होता। कोकणामध्ये इकडे पर्सनचे सगळे नातेवाईक आलेले आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता हे सगळे पर्सनचे नातेवाईक आहेत। तो पर्सनचा भाऊ, ते पर्सनचे काका काकी इथे आलेले आहेत, आम्हाला घेण्यासाठी आलेले तिथे स्टेशनवरती बघू शकता। आणि हा तो पर्सन, हा त्यांचे बारका भाऊ तिकडे तो पळत पळत जातोय बघा। हा या पर्सनने सगळं खाऊन घेतलं, त्यामुळे त्याची तब्येत अशी आहे, हसतोय अजून। इथून पुढे बस डेपो पर्यंत रिक्षा पकडली, पण रिक्षावाल्याने एवढा दर सांगितला की मुंबई पासून ट्रेनने येथे येण्यासाठी जेवढा आपल्याला पैसे लागले नाही त्याहून दुप्पट पैसे इथून म्हणजेच रत्नागिरी स्टेशन पासून तर रत्नागिरी बस डेपो पर्यंत आपल्याला पैसे मोजावे लागत आहेत। कोकणात असं कधी कधी होतं बरं का। आता आमचं पुढचं ठिकाण आहे गणपतीपुळे। रत्नागिरीहून बसने प्रवास सुरू करतोय। वाटेत आरेवारे बीच, सुंदर नजारे, समुद्र, झाड आणि निवांतपणा हेच खरे कोकण।
नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आता कोकणात चाललो आहे आपण आता गणपतीपुळे मंदिरकडे. गणपतीपुळे एका बाजूला निळा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला उंच टेकडाचा निसर्ग. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, मन शांत झालं. इथे काही वेळ अगदी निसर्गाशी संवाद साधतो. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहे कोकणामध्ये. तर कोकणात आपण आलो आहे गणपतीपुळेमध्ये आणि इकडे गणपतीपुळेचं हे मंदिर दाखवतो तुम्हाला. इकडे हा मंदिर आहे आणि मंदिराला लागूनच इकडे बाजूला तुम्हाला तर माहीत आहे की बाजूला हा बीच दिसतो. या साईडला आपलं आहे इथे श्रींचं मंदिर बघू शकता. मंदिर अशा प्रकारे मंदिर आहे आणि हा नजारा बघण्यासाठी तुम्हाला परत इकडे गणपतीपुळेलाच यावं लागेल. तर अशा पद्धतीने या गणपतीपुळेच्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि इकडचे आपले जो बीच आहे इकडे बीच पण बघू शकता. हा बीच जो आहे मी ते बाहेरून जाऊन तुम्हाला मी दाखवेन आणि इथेच थोडं पुढे गेल्यावरती आरेवारे बीच पण आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. आता श्रींचं दर्शन घेऊन आम्ही आता इथे बसलो आहोत. आता फोटोबा करण्यासाठी जायचं आहे. माझा मित्र मला खूप दिवसानंतर मला फिरायला घेऊन आला आहे. तर आज मला तो त्याच्याकडनं एक छोटीशी ट्रीट देणार आहे. तर बघूया काय देत आहेत. तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघणार, तर काय ट्रीट दिली आहे हे तुम्हाला बघायला भेटणार. गणपतीपुळे मंदिराचा इतिहास सुमारे 400 वर्ष पूर्वीचा आहे. माझा पर्सनल काहीतरी ट्रीट देणार आहे. तर काय देतं आहे आज आपल्याला लंच आणि संध्याकाळचं जेवण पण देणार आहे. खिचडी आहे 20 रुपये, दुपारचा नाश्ता 20 रुपये, नाही काहीतरी त्याच्याकडनं स्पेशल ट्रीट देणार आहे. त्यामुळे आपण बघू आता व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लास्टपर्यंत असणार, पण माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आता परत आपण 5 तासाचा रेस्ट केल्यानंतर परत आपण आता बीचकडे आपण प्रस्थान करत आहोत. तर प्रशांत कुंभसारखं गरबासारखं झोपला का आणि मी पण झोपलेलो. मित्रांनो, आयुष्यात खूप सारा पैसा कमवतो हा माझा मित्र आहे. त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेले पैशामध्ये. मित्रांनो, आम्ही आहेत आता गणपतीपुळेच्या बीचवरती आणि फिरतोय माझ्या मित्राबरोबर, ते चिल करतोय. तर तुम्ही बी कोणी इथे असणार तर फिरा मित्रांनो आयुष्यात. समुद्रकिनाऱ्यावर बसून लाटांची गाणी ऐकताना वेळ कसा जातो कळतच नाही.
थोडा वेळ निवांतपणे बसतो, फोटोज वगैरे घेतो आणि निसर्ग अनुभवतो. मोबाईल बाजूला ठेवून फक्त बघतो. नमस्कार मित्रांनो, अजय मोरे क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आलो इकडे गणपतीपुळेला आणि आपण आज गणपतीपुळेला या ठिकाणी श्रींच्या आरतीसाठी आलो होतो. त्यानंतर तुम्ही मागे बघू शकता गणपतीपुळेचं जे मंदिर आहे, आपण त्या मंदिरचा सुमारे इतिहास काहीतरी 400 वर्षापूर्वीचा आहे. गणपतीचा जो पण हिस्ट्री असेल मी तुम्हाला पुढे त्या व्हिडिओत सांगणारच आहे. आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. आणि या साईडलाच मागे एकदम आपल्या इकडे हे आहे, बीच आहे. आणि या साईडला मागे गणपतीपुळेचं मंदिर आहे, श्रींचं मंदिर आहे. इकडे खूप साऱ्या त्यांचं शूटिंग झालेलं आहे. आणि नवरा माझा नवसाचा 1 आणि 2चं पण शूटिंग इथेच झालेलं आहे. म्हणजे याच्या आसपासचं परिसर याच ठिकाणी झालं.
Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.